दरम्यान एक बातमी येते, राज ठाकरेंचा मेळावा, मुंबईतला मेळावा संपलेला आहे अशी माहिती समोर येते। राज ठाकरेंचा मुंबईतील मेळावा आता संपलेला आहे। त्यामुळे राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना नेमक्या कुठल्या सूचना दिल्यात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपल्या प्रतिनिधी वैदेही काणेकर आपल्या सोबत जोडलेले आहेत। वैदेही, राज ठाकरेंचा मेळावा आता संपलाय, नेमकं काय घडलंय मेळाव्यात, काय सांगाल? वैदेही, युतीच्या घोषणेनंतर शिवसेना, ठाकरे गट आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात खरं तर वाद बघायला मिळाले होते आणि हे वाद जर आपण बघितले तर कुठेतरी मराठी माणसासाठी हानिकारक ठरतील आणि आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी त्याचा फटका पुन्हा एकदा युतीला बसू शकतो या आशयानं खरं तर धरून राज ठाकरे यांनी भाष्य केलेलं बघायला मिळत आहे। आपल्या उमेदवारांना, कार्यकर्त्यांना राज ठाकरे यांनी मार्गदर्शन केलेलं आहे। सोबतच एकूण ज्या पद्धतीचं खरं तर मागच्या निवडणुका जर आपण बघितलं तर ईव्हीएमच्या साह्यानं नरेंद्र मोदी आणि भाजप कशा पद्धतीनं बाज करतोय सत्तेचा, अशा संदर्भातलं वक्तव्य राज ठाकरे यांनी आपल्या मेळाव्यामध्ये केलेलं बघायला मिळालेलं आहे। सोबतच त्यांनी हेही सांगितलेलं आहे की इतके दिवस आपण विना सत्तेचं होतो तरी देखील आपला दबदबा कमी झालेला नाहीये आणि जर आपण एकत्र येणार असू तर निश्चितच याचा फायदा युतीला होणार आहे। त्याच्यामध्ये आपापले मतभेद जे आहेत ते कुठेतरी मतभेद विसरून सगळ्यांनी एकत्र या, केवळ आणि केवळ मराठी माणसासाठी एकत्र या संदर्भातलं खरं तर आवाहन राज ठाकरे यांनी आजच्या या एकूणच मेळाव्यातून केलेलं बघायला मिळत आहे। त्यांनी हेही सांगितलेलं आहे की आज आणि उद्या एबी फॉर्मचं वाटप केलं जाणार आहे, त्याच्यामुळे जल्लोष करा, लोकांपर्यंत पोहोचा आणि लोकांना एकूणच आपली बाजू देखील समजावून सांगा, या संदर्भातलं वक्तव्य देखील राज ठाकरे यांनी आपल्या मेळाव्यातून केलेलं बघायला मिळतंय। ज्या पद्धतीची उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे, एबी फॉर्म ठाकरे गटाकडून वाटप करण्यात आले आहे, त्याच्यामुळे काही भागामध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे। तर हे नाराजीचं वातावरण कुठेही जे आहे ते गांभीर्यानं न घेता एकमेकांना मदत करा आणि त्या ठिकाणी जे उमेदवार ठाकरे गटाचे आहेत किंवा मनसेचे आहेत त्यांनाच विजयी करा। कुठल्याही पद्धतीचे हेवे दावे ठेवू नका आणि खास करून जर आपणच आपल्या उमेदवाराला जर पाठिंबा देणार नाही तर निश्चितच विजय जो आहे तो विरोधकांचा होणार आहे आणि पुन्हा एकदा त्यांना मुंबई जी आहे ती काबीज करायची आहे आणि मुंबईला काबीज करून आपलं वर्चस्व त्या ठिकाणी वाढवायचं आहे। मात्र हे त्यांचं स्वप्न पूर्ण होऊ देऊ नका, कारण आपण मराठी माणसासाठी लढत आहोत आणि हेच डोक्यामध्ये कायम राहू द्या, अशा संदर्भातलं विधान राज ठाकरे यांनी आपल्या या मेळाव्यातून केलेलं बघायला मिळतंय। वैदेही, यादी, उमेदवार यादीबद्दल राज ठाकरेंनी काही वक्तव्य केलंय का मेळाव्यात? बघा, उमेदवार यादीबद्दल त्यांनी एकच वक्तव्य केलेलं आहे की आज किंवा आणि उद्या उमेदवारी यादी, उमेदवारांची नावं जी आहे ती निश्चित केली जाणार आहे। उमेदवारांना फॉर्म अर्ज जे आहेत ते देखील दिले जाणार आहेत आणि नक्कीच याच्यातून मोठ्या प्रमाणात जे आहे ते जल्लोष करा, शक्ती प्रदर्शन करा, अशा संदर्भातलं आवाहन देखील त्यांनी केलेलं बघायला मिळत आहे। आपल्यासोबत बाळा नांदगावकर देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आज मेळावा झालेला आहे, राज ठाकरे यांनी